आज कामदा एकादशी अर्थात चैत्र एकादशीचा सोहळा आज पंढरपूरमध्ये साजरा होतो आहे। राज्यभरातून लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये आलेले आहेत। जवळपास विठ्ठल मंदिरापासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती दर्शनाची रांग गेलेली आहे। आपण बघतोय की विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची एकच गर्दी झालेली आहे। आज चैत्र एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पुणे येथील भाविकांनी ही सजावट केलेली आहे। जवळपास 13 प्रकारच्या विविध देशी विदेशी फुलांनी ही सगळी मंदिरामध्ये सजावट करण्यात आलेली आहे। विठ्ठलाचा गाभारा, सभा मंडप आणि संत नामदेव पायरी या ठिकाणी अशा पद्धतीची आकर्षक मनमोहक अशी ही सुंदर सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे। आज चैत्र एकादशीच्या निमित्ताने पहाटे विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची नित्यपूजा संपन्न झाली। विठ्ठलाची नित्यपूजा ही मंदिर समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडलेली आहे। एकूणच बघतोय की पंढरपूरमध्ये खरं तर आज भक्तीचा महापूर आलेला आहे। चंद्रभागेच्या तीरावरती स्नानासाठी भाविकांची गर्दी झालेली आहे। मठ असतील, मंदिरांमध्ये विठ्ठल नामाचा जयघोष सुरू आहे। पंढरी नगरी अवघी विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेलेली आहे। आज बघतोय की पहाटे पासूनच खरं तर पंढरपूर हे विठू नामाच्या गजराने दुमदुमून गेलेला आहे। भक्तीचा महासागर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच आपण बघतोय की पंढरपूरमध्ये उत्साहाला, आनंदाला एकूणच उत्साह आलेला आहे, उधाण आलेला आहे। दर्शन रांगेत देखील भाविकांची मोठी गर्दी या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आहे।